महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, ज्यांच्यामुळे ही लोकशाही मजबूत झाली, संविधान आपल्याला मिळालं, असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही कुटुंब म्हणून आज एक आहोत, ज्यांनी आम्हाला हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बाणा आणि कणा दिला, ते आमचे बाळासाहेब, त्याचप्रमाणे आमच्या माँ, या तिन्ही विभूतींना आदरांजली हे करून आज व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने सचिन भाऊनी मला सांगितलं सन्माननीय व्यासपीठ बोला. खरंच सन्माननीय व्यासपीठ आहेच, पण त्याचबरोबर आज एक मुलगा, एक आपला भाऊ म्हणून तुमच्या समोर आले, ते आपले सर्वांचे लाडके राजेश घाडगे, समरजित घाडगे सिंह. त्याचप्रमाणे ज्याला शाखा प्रमुख पासून जे आपण आमदार पर्यंत पाहिलं, असे सुनील शिंदे, या विधानसभेचे ज्यांच्याकडे 22 ते 24 बूथ इथून येतात, ते आमचे सन्माननीय अजय चौधरी, ज्याने ह्याच विभागात प्रचंड काम करून राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी पण सर्वांना एक करून ज्यांनी काम केले, ते सचिन भाऊ. माझ्यासोबत नगरसेवक राहिलेले आमचे सुनील अहिर, आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व निवृत्तीपासून देसाईंपर्यंत सगळे, गुजर साहेब नमस्कार, हे सर्व सन्माननीय व्यासपीठ. सकाळी माझ्याकडे धनाजी बुगडे आणि मला वाटतं आमचे रवींद्र देसाई आणि तिघ चौघा आले आणि मला म्हणाले कार्यक्रम आहे ताई, यायचंय. कालच रात्री उशिरापर्यंत मी घरी आले होते. म्हटलं हरकत नाही. जेव्हा मी राजेशजींचं नाव ऐकलं, म्हटलं 100% मी येणार, कारण हे दोन जे आमदार आहे इथून लढणारे, एक आमचे अजय चौधरी आणि एक इथून मतदान करणारे राजेशजी, या दोघांनाही आशीर्वाद नक्कीच आपला हवाय. ही निवडणूक रिअली कुठला एका व्यक्तीची नाही, ही निवडणूक जबरदस्त निष्ठेची निवडणूक आहे. जसं यांनी सांगितलं तसं इथे सुद्धा मुंबईत बोली लावली गेली. त्या बोलीमध्ये एक नंबर माझा होता की बोली लावतो या. तेव्हा मी एकच उत्तर दिलं की शरीरावर होणारा हा पण एक बलात्कार असतो, तसा हा मनावर करणारा, स्त्रियांच्या मनावर परिणाम करणारा हा बलात्कार आहे. आणि मी असलं कधी कर्म करून तर घेणार नाहीच आणि मी करणार नाही. कोणाच्या जीवावर सांगितलं तर आमच्या हे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या, निष्ठावंत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावर सांगितलं. या विभागात आता काम करणारे आमचा गोपाळ खाडे जरी कोकणातला असला तरी तो जास्त, तो कधी कधी अजय चौधरी, सुनील शिंदे चिडतात, अरे तुझं सारखं काय कोल्हापूरमध्ये. पण कोल्हापूरमध्ये या कोल्हापूरची पंढरी खऱ्या अर्थाने आमच्या विभागात आहे, आमच्या विभागात आहे. कोविड काळ आला, अनेक लोकांचे फोन आले, आमदार म्हणून अजय चौधरीने आले, सुनील शिंदे सुद्धा सतत कोल्हापूरला कुठलेही माई असो, काय असो, लग्न असो, कोण गे, आम्ही जात असतो. आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना फोन आले, अजय चौधरी, सुनील शिंदे, सचिन भाऊ, अरविंद सावंत, आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ठरवलं आमची मुलं आहेत, आम्ही त्यांना आता कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. सकाळ संध्याकाळ, दुपारचा संध्याकाळचा चहा, सकाळचा नाश्ता, आम्ही सर्वांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांच्या आई वडिलांना सांगितलं काळजी करू नका, डिलाय रोड सारख्या विभागात तुमची मुलं राहतात, आम्ही त्यांचे पालक आहोत, त्यामुळे नुसतं पालकमंत्री होऊन चालत नाही. आई सारखं काळीज या पुरुषांनी सुद्धा दाखवलं आणि त्या मुलांचं संगोपन 4 महिने आम्ही केलं. मी खरंच इथे आमचा मग राम साळगावकर असेल, सूर्यकांत बोईटे असेल, अगदी ज्यांनी मदत केली तो विवेक लाड असेल, सगळ्यांचे आभार मानण्याचा मी आज दिवस म्हणते. ज्या आता राजेशजींनी आम्हाला सांगितलं की कॅन्सर ग्रस्त कोणी असता कामा नये महिला,
आमच्या नैना अजय चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला 2 ते 2,500 महिलांची चेकअप होतं. त्याच्यामध्ये 10% नुकतंच लागण झालेल्या महिला मिळतात आणि नुसतं त्यांचं डायग्नोसिस नाही तर त्यांचं अख्खी ट्रीटमेंट हे अजय चौधरी आणि त्यांचं फाउंडेशन करतात. मग सुनील शिंदे असतील, सचिन भाऊ असतील किंवा मी स्वतः, कुठलंही काम असू दे, आम्ही तुमच्याकडे कधीही पाठ करत नाही. कारण आई वडील लांब आहेत, आम्ही तुमचे आई वडील आहोत. आम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगा, आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि करत आलेलो आहोत. फक्त राजेशजी तुम्हाला विनंती, इथे ऐन मोक्याला ज्या आमच्या ग्रामस्थांच्या रूम आहेत त्यांना टार्गेट केलं जातं, त्यांना आमिषा दिली जातात. मला वाटतं गुजर साहेब आणि मी सगळ्यांना विनंती करेन, आमचं तर लक्ष आहेच, पण अशा लोकांच्या बळी पडू नका. कारण महाविकास आघाडीचं राज्य म्हणजे गद्दारांना घरी पाठवणं आणि खुद्दारांना सत्तेत बसवणं. हा दिवस आमचा आणि तुमचा आहे. त्यावेळेला एका बकऱ्याच्या 5 कोंबड्यांच्या आमिषाला आपण बळी पडता कामा नये. तरुण मुलांच्या हाताला काम दिलं पाहिजे. 1500 रुपयावर बोलवण करून त्यांच्या तरुण मुलांना घरी बसून त्यांचं काम न करणं, हे जे उद्योग चाललेत ते बंद केले पाहिजे. आणि मला खात्री आहे, या संपूर्ण कागल असेल, गडिंग्लज असेल, उत्तूर असेल, पूर्ण कोल्हापूर जिल्हा, या आमच्या डिला रोड मध्ये त्याची पूर्ण बसलेली लोक आहेत आणि ते लोक उठणार नाहीत, मातणार नाहीत. राजेशजी, भर सभेत सांगण्याची गोष्ट नाही, फक्त लक्ष ठेवा. मुंबई आणि तेवढं झालं की बरोबर सगळे धपाधप तुतारी आणि धपाधप आमची मशाल. जिथे असेल हात तिथे पकड असेल मजबूतीने मशाल, आणि विजय मिळाल्यानंतर वाजवतोय तुतारी. या 3च निशाणी सर्वांनी लक्षात ठेवायचंय, इतरांना सांगायचंय आणि ते तुम्ही पुण्याचं काम नक्की कराल. कारण मी त्या मंत्र्याबद्दल बोलणार नाही. त्या ज्या वेळेला सत्ता होती त्यावेळेला कशी कामं अडवत होती आणि आता त्यांना दिसायला लागलं मी अल्पसंख्याक आहे. अरे पवार साहेबांनी तुम्हाला जर शेंदूर लावला नसता तर खऱ्या अर्थाने तुम्ही अल्पच राहिला असता, संख्या मात्र आमची वाढली असती. एवढं लक्षात ठेवून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.